So the seventh chapter, that is the plant growth and mineral nutrition. प्लांट ग्रोथ हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. तर प्लांटची जी ग्रोथ होत असते त्या ग्रोथसाठी आवश्यक असणारे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते प्लांटमध्येच असतात आणि ते सिंथेसाइज पण केले जातात. त्याला म्हणतात प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन असं दोन्ही नाव आहेत त्याला. प्लांट ग्रोथ हार्मोन, खरं तर प्लांट ग्रोथ हार्मोन हा शब्द नाही न वापरता रेग्युलेटर वापरला. ग्रोथ रेग्युलेटर का रेग्युलेटर वापरलं जातं त्याचं कारण की ते रेग्युलेट करतात. आयदर ग्रोथ रेग्युलेट करतात म्हणजे एक तर ग्रोथ घडवून आणतात म्हणजे प्रोमोट करतात ग्रोथ, किंवा इनहिबिटसुद्धा करतात. मग हार्मोन कशाला म्हणायचं, ते प्रोमोट करतात फक्त, म्हणून रेग्युलेटर हा वर्ड वापरला जातो, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. तर प्लांट हार्मोनला इन जनरल त्याची जर डेफिनेशन द्यायची झाली तर इंटरनल फॅक्टर विच इन्फ्लुएन्स द ग्रोथ. इंटरनल फॅक्टर त्या प्लांटमध्येच तयार होणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे. इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस ग्रोथ असं आपण त्याला देऊ शकतो, इन्फ्लुएन्सेस ग्रोथ. पण एवढी डेफिनेशन जी आहे ती पुरेशी नाही आहे. याची एक व्यवस्थितरित्या आणि मोठी अशी डेफिनेशन ही थिमननी दिली आहे. थिमन आणि पिंकस यांनी दिलेली आहे. अकॉर्डिंग टू थिमन अँड पिंकस, प्लांट ग्रोथ हार्मोन्स आर दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचे ते बनलेले आहेत. दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग हे कंपाऊंड्स कसे आहेत तर दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दे आर प्रोड्यूस्ड नॅचरली. कुठे तयार होतात, प्रोड्यूस्ड नॅचरली इन हायर प्लांट्स. सगळ्याच प्लांटमध्ये नाही, फक्त हायर प्लांटमध्ये ते तयार होतात. जसे अँजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म वगैरे हे हायर प्लांट आहेत. हायर प्लांटमध्ये ते तयार होतात. अफेक्टिंग ग्रोथ अँड अदर. मग याचं फंक्शन काय, इट अफेक्ट म्हणजे दोन्ही पण, प्रोमोट पण करतं आणि इनहिबिट पण करतं. अफेक्टिंग द प्लांट ग्रोथ अँड ऑल्सो द फिजिओलॉजिकल फंक्शन. ग्रोथ किंवा फिजिओलॉजिकल फंक्शन, त्याचं कुठलं एखादं फंक्शन जरी असेल फिजिओलॉजिकल, ते सुद्धा ते अफेक्ट करतं. म्हणजे हाही मुद्दा याच्यात आला. मात्र कुठे, ॲट ए साईट रिमोट फ्रॉम. ॲट ए साईट म्हणजे आता प्रत्यक्षात ते काम कुठे करतात हे हार्मोन किंवा रेग्युलेटर, तर ॲट ए साईट रिमोट फ्रॉम म्हणजे त्याच्यापासची साईट जिथे प्रत्यक्ष ते वर्क करत आहे तिथून ते दुसऱ्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात. म्हणून म्हटलं आहे रिमोट फ्रॉम इट्स प्लेस. रिमोट फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन. अँड ॲक्टिव्ह. केव्हा ॲक्टिव्ह असतील, अँड ॲक्टिव्ह इन व्हेरी मायन्यूट मीन्स ऑप्टिमम अमाऊंट और कॉन्सन्ट्रेशन. तर अशी त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे काय की प्लांट ग्रोथ हार्मोन्स और प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, अँड दे आर प्रोड्यूस्ड नॅचरली ते तयार होतात हायर प्लांटमध्ये. त्यांचं फंक्शन काय, दे अफेक्ट द ग्रोथ ऑफ फिजिओलॉजिकल फंक्शन. पण कुठे, म्हणजे जिथे ते तयार होतात तिथेच नाही, ज्या ठिकाणी तयार होईल, समजा स्टेम टीपला किंवा रूट टीपला तयार होत आहे तर तिथेच फंक्शन नाही करत, तिथून ते दुसरीकडे जाऊन दुसऱ्या ठिकाणी सुद्धा काम करू शकतात. म्हणून फंक्शन ॲट ए साईट रिमोट फ्रॉम इट्स प्लेस ऑफ प्रोडक्शन अँड ॲक्टिव्ह इन व्हेरी मायन्यूट अमाऊंट. खूप मोठ्या प्रमाणावर हे लागत नाही, अगदी कमी प्रमाणात जरी तयार झाले तरी सुद्धा ते त्याचं फंक्शन करू शकतात. तर अशी ही डेफिनेशन, ही खरी डेफिनेशन आहे. ही दिलेली आहे थिमन आणि पिंकस या दोघांनी दिलेली ही डेफिनेशन आहे. तर ही खरी डेफिनेशन आहे. आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आपण म्हणतो ते रेग्युलेटर का बरं म्हटलं जातं, तर मी सांगितलं तुम्हाला, दीज आर द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स बिकॉज दे आयदर प्रोमोट द ग्रोथ, एकतर ते प्रोमोट करणारे आहे, प्रोमोट ग्रोथ, और इनहिबिट द ग्रोथ, किंवा ते इनहिबिट करतात, इनहिबिट ग्रोथ ऑफ प्लांट किंवा त्याचे फंक्शनिंग, फिजिओलॉजिकल फंक्शनिंग. मग ग्रोथ प्रोमोट जे करतात ते हार्मोन्स कोणते आहेत ते आपण लिस्ट आउट करू. आता सगळे हार्मोन्स तुम्हाला तसे थोडेसे 10वीमध्ये झालेले आहे काही. तर ग्रोथ प्रोमोट करणारे कोणते आहेत त्याचे ग्रुप आहेत. पहिला ग्रुप आहे ऑक्झिन्स. ऑक्झिन हा
ग्रोथसाठी लागणारा म्हणजे ग्रोथ होण्यासाठी, प्रोमोट करण्यासाठी, ग्रोथ वाढीसाठी आवश्यक असणारा जो आहे तो ऑक्झिन. त्यानंतर दुसरा जो आहे तो सायटोकायनिन, खास करून सेल डिव्हिजनसाठी लागणारा हा आहे सायटोकायनिनचा ग्रुप, सायटोकायनिन्स. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे गिबरेलिन्स. गिबरेलिन्स हा सुद्धा आहे, गिबरेलिक ॲसिडच्या रूपामध्ये असतो. हे सगळे ॲसिडच आहे, सगळे ॲसिडच्याच रूपात असतात. तर हे जे 3 ग्रोथ हार्मोन, याला हार्मोन म्हणू शकतो आपण, बिकॉज दे प्रोमोट द ग्रोथ. दुसरे आहे इनहिबिट द ग्रोथ. ग्रोथ इनहिबिट करणारे जे आहे तो आहे इथिलीन. इथिलीन हा गॅसियस हार्मोन आहे आणि हा पानांचे पिवळे पडणे वगैरे जे आहे ना, पान पिवळे पडतात ते हे इथिलीनमुळे आहे. तर इथिलीन सुद्धा तिथेच प्रोड्यूस होतो, हा इनहिबिट करतो ग्रोथ. आणि दुसरा ॲब्सिसिक ॲसिड, ABA म्हणतो आपण त्याला, ॲब्सिसिक ॲसिड किंवा ABA, ॲब्सिसिक ॲसिड. तर हे 2 जे आहेत ते इनहिबिट करतात ग्रोथ आणि हे प्रोमोट करणारे आहे. आणि म्हणूनच मग नुसतं एवढी डेफिनेशन आपण देऊ शकत नाही की दिस आर द सबस्टन्सेस प्रोड्यूस इंटरनली ऑर इंटरनल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस ग्रोथ. इन्फ्लुएन्स करतात ग्रोथ घडवून आणतात, पण इनहिबिट पण करणारे आहेत काही, त्याच्यामुळे ही डेफिनेशन द्यायची. तर ही झाली डेफिनेशन आणि त्याचे टाईप, कोणकोणत्या प्रकारचे हार्मोन्स हे प्लांटमध्ये तयार होतात. मग याचा शोध कसा लागला, कोणता हार्मोन पहिला होता शोध लागलेला? तर पहिला शोध लागलेला जो हार्मोन होता तो होता ऑक्झिन. ऑक्झिन हा ग्रुपच आहे, त्याच्यामध्ये इंडॉल ॲसिटिक ॲसिड असं त्याचं केमिकल नेचर आहे, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. ऑक्झिन जो आहे, ऑक्झिनचा पहिले शोध लागलेला आहे. पहिला हार्मोन आहे हा फर्स्ट हार्मोन, फर्स्ट फायटो हार्मोन म्हणू आपण. फायटो मीन्स प्लांटमध्ये असणारा हा हार्मोन आहे. मग याचे सर्वात पहिल्यांदा चार्ल्स डार्विननी याचा शोध लावलेला आहे. चार्ल्स डार्विन हे एका प्लांटवर वर्क करत होते. काय वर्क होतं तर सूर्यप्रकाश जो आहे, हा सूर्यप्रकाशाच्या दिशेने एखादं झाड का वाढतं. एखादं जे झाड आहे, समजा हे एक झाड आहे, त्याची स्टेम हे वाढत आहे, तर स्टेम हे सूर्यप्रकाशाच्या दिशेला झुकतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. ही वॉज स्टडिंग ट्रॉपिझम. ट्रॉपिझम इज द मुवमेंट ऑफ द प्लांट टुवर्ड्स द सनलाईट, दॅट इज कॉल्ड द फोटोट्रॉपिझम. हे तुम्ही 10th शिकलेलं आहे. याच्यावर ते स्टडी करत होते. तर चार्ल्स डार्विननी काय केलं, ही एक्सपोज द कॅनरी ग्रास कोलेप्टॉईल. आता कोलेप्टॉईल म्हणजे काय पहिल्यांदा पाहू आपण, की जे काही मोनोकॉट प्लांट असतं त्या मोनोकॉट प्लांटमध्ये, किंवा ह्या असं जरी घेतलं तरी चालेल, सीड मोनोकॉटचं, यामध्ये जो आतमध्ये प्ल्युमूल असतो, प्ल्युमूल हा प्ल्युमूलवरचा समजा, तर या प्ल्युमूलवर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक विशिष्ट असं कव्हर असतो काही टिश्यूचं. दिस इज कॉल्ड कोलिओप्टाईल. मग सीड लावल्यानंतर ते कोलिओप्टाईल असं बाहेर येतं, वर येतं थोडंसं, त्या टिपलाच असतं, त्या स्टेम टिपला. मग हे स्टेम टिप हे इकडे झुकतं, म्हणजे कोलिओप्टाईल इकडे झुकतं, हे त्यांनी बघितलं. याच्यावर ते वर्क करत होते. मग ह्या कोलिओप्टाईलमध्ये असं काही आहे का, युनिलॅटरल लाईट दिला बरं, एकाच साईडनी लाईट दिला तर ते या साईडला झुकतं. त्यांनी पाहिलं की जेव्हा असा कुठला याला युनिलॅटरल लाईट दिल्या जात आहे, तेव्हा ते कोलिओप्टाईल टिप जे आहे इट बेंड्स टुवर्ड्स द सनलाईट. यालाच आपण फोटोट्रॉपिझम म्हणतो. हे बेंड झालं. ही कन्क्लुडेड दॅट द ग्रोथ स्टिम्युलस, हा जो काही ग्रोथचा स्टिम्युलस आहे, इट इज डेव्हलप इन दिस कोलिओप्टाईल. ह्या कोलिओप्टाईलमध्ये, ह्या टिपमध्ये हा जो हे जे स्ट्रक्चर आहे ते असं त्या सीडमधून बाहेर आलं. हे प्ल्युमूल वाढतो, मग प्ल्युमूलच्या वर असणारा जो कोलिओप्टाईल आहे हा इकडे बेंड झाला. मग हे याच्यामध्ये तो स्टिम्युलस तयार झाला. हा स्टिम्युलस पुढे डाऊनवर्ड असा खाली कुठेतरी त्या स्टेम टीप पुढे जे तयार होणार आहे त्या ठिकाणी तो ट्रान्समिट झाला. कशामुळे तर ह्या युनिलॅटरल लाईटमुळे, याच्यामुळे. आणि म्हणून मग तो ह्या ठिकाणी इकडे इट कॉस्ट बेंडिंग, याच्यामुळे ते असं बेंड झालेलं आहे. हे चार्ल्स डार्विनिझम. पण ते नेमकं काय आहे, कशामुळे हे असं बेंड झालं असेल, ह्या सनलाईटमुळे असं काय क्रिएट झालं इथे, हे त्यांना सांगता आलं नाही. मग त्यानंतर मग आणखीन 3 सायंटिस्ट आहेत, त्यांचं सुद्धा वर्क या ठिकाणी आहे. त्यांनी वेगवेगळं वर्क केलेलं आहे. तर त्यातले पहिले जे आहेत ते पहिल्यांदा चार्ल्स डार्विनने दिला. त्यानंतर एक डॅनिश प्लांट फिजिओलॉजिस्ट होते, बॉयसन जॉन्सन यांनी हे केलं, एक एक्सपेरिमेंट केला. यांनी कोलिओप्टाईल जे काही इन्सर्ट केलं होतं एका याच्यावर, प्लेटवर, समजा आता हे इथे आपण काढू, की कोलिओप्टाईल समजा
हे असं वाढतं आहे. हे युनिलॅटरल लाईट वगैरे आपण या साईडने त्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, सनलाईट म्हणा कोणताही लाईट. तर हे जे कोलेप्टाईल आहे हे टीप जे आहे या टीपच्या इथे असं मध्ये म्हणजे त्याला कट केलं आणि मध्ये एक जिलॅटिनस प्लेट ठेवली, अशी जिलॅटिनस प्लेट ठेवली. आता ही जिलॅटिनस प्लेट ठेवली म्हणजे काय की याच्यामध्ये जर काही तयार झालं असेल तर ते खाली जाऊ शकणार नाही, बरोबर आहे ना, म्हणजे हे बेंड होणार नाही. पण तसं झालं नाही, त्यांनी जिलॅटिनस प्लेट जरी ठेवली होती तरीसुद्धा हे बेंड झालं, तरीसुद्धा या ठिकाणी ते बेंड झाले. म्हणजेच इथे काहीतरी प्रोड्यूस होतं ते इव्हन ह्या जिलॅटिनस प्लेटमधून सुद्धा इकडे पास होत आहे आणि कॉजेस इट बेंडिंग. हे पर्सेंट पण तरीसुद्धा नेमकं काय आहे ते यांनाही सांगता आलं नाही. मग त्यानंतर पॉल होते, पॉलनी एक एक्सपेरिमेंट केला ज्याच्यामध्ये असाच एक्सपेरिमेंट केला, फक्त याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जे कोलेप्टाईल टीप कट केलं होतं ते त्यांनी असिमेट्रिक ठेवलं, असिमेट्रिक. आणि इव्हन त्याला सनलाईट प्रोव्हाइडही केला नाही, डार्कमध्ये सुद्धा हे असिमेट्रिक ठेवलेलं जे काही क्यूब होता त्याचा असं कोलेप्टाईल टीप होतं ते टीपसुद्धा याच्या सहित ते बेंड झालं, पुन्हा हे सुद्धा बेंड झालं. मग हे सुद्धा त्यांना नीट समजून सांगता आलं नाही की हे नेमकं याच्यात काहीतरी आहे पण ते त्याला बेंड करत आहे. हे सक्सेसफुली ज्यांनी एक्सप्लेन केलं त्याचा एक्सपेरिमेंट आपण नंतरच्या याच्यात पाहू. त्याच्यावरूनच ऑक्सिजनचा शोध लागलेला.